अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव सावळे परब्रह्म आवडिया जीवा, सावळे परब्रह्म आवडिया जीवा, मने मन रानिवा घर केले. काय करू सये सावळे गोवित, आपे आप लपत म्हणते ते. बाप रखुमा देवी वरु सावळी प्रतिमा, बाप रखुमा देवी वरु सावळी प्रतिमा, मने मन क्षमा एक झाले. काय करू सये सावळे गोवित, आपे आप लपत म्हणते ते. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. सावळे परब्रह्म आवडिया जीवा, सावळे परब्रह्म आवडिया जीवा, मने मन रानिवा घर केले. काय करू सये सावळे गोवित, आपे आप लपत म्हणते ते. शिवे करता निवडलेला अभंग संत सम्राट श्री ज्ञानेश्वरांचा हा गवळणीपर असा अभंग आहे. त्या गोकुळामध्ये एका गवळणीला त्या भगवंताचं दर्शन झालेलं आहे. आणि दर्शन झालेला आपल्याला आलेला अनुभव ती आपल्या सखीला सांगते. अशा त्या गवळणीचा अनुवाद ज्ञानोबांनी याच्यातून केलेला आहे. एक भाव या अभंगाचा आहे. दुसरा भाव जर पाहिला तर ज्ञानोबांची आवड ज्ञानोबांनी प्रगट केलेली आहे बरं. म्हणजे गवळणीचाही भाव प्रगट केला आणि ज्ञानोबांनी आपलाही भाव प्रगट केला बरं का. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सद्गुरु पूर्णानंद महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आणि त्या उत्सवाची आज सांगता आपल्या वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. उत्सवाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने व्हावी ना. त्या भगवंतांनी जो केलेला काला, गोकुळामध्ये केलेलं चरित्र, त्याचं वर्णन करावं आणि त्याचं प्रतीक म्हणून आपणही तो काला करावा आणि उत्सवाची सांगता करावी, असा हा विधी त्याला अनुसरून काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे. तेव्हा भगवंताचं प्रगटीकरण गोकुळामध्ये झालेलं आहे. आणि ते भगवंताचं प्रगटीकरण गोकुळामध्ये ज्यावेळी झालं त्यावेळी तो आजचा दिवस आहे. आजच्या दिवसाचं वर्णन तुकवर्णन केलेलं आहे. गोकुळच्या सुका अंत पार नाही लेका. पुढं बालकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणी करीती कथा गाती गाणी. असा आनंद उत्सव बर का. त्याची दोन कारण आहेत. एक, नंद राजाला मुलगा झाला म्हणून आनंद, आणि साक्षात परमात्मा प्रकट झाला म्हणून आनंद.
पूर्वी अशी परिस्थिती होती, आता काही अंशाने राहिलेली आहे बरं का. राजा म्हटलं की राजाचं प्रेम प्रजेवरती पुत्रवत असतं बरं का. आणि पुत्रवत असावं लागतं तर त्याला राजा म्हणतात. आता आडनावाचे राजे राहिले. हा, प्रजेविषयी असताना प्रजेविषयी प्रेम नाही. हा, म्हणून पूर्वीचे राजे लोक प्रजेवरती एवढे प्रेम करायचे, पुत्रवत प्रेम करायचे. परिणाम प्रजा सुद्धा तेवढीच प्रेम राजावरती करायची बरं का. राजाच्या जीवनामध्ये एखादा आनंद झाला तर प्रजेला आनंद व्हायचा, आणि प्रजेला आनंद झाला तर राजाला आनंद व्हायचा. आता असं राहिलेलं तो काळ होता. नंद राजा हा गोकुळचा राजा होता. तेव्हा गोकुळवाशांना आनंद झाला का? आपल्या नंद राजाला पुत्र झाला. नंद राजाला पुत्र झाला, आणि राजाला पुत्र झाल्यामुळे आनंद 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 सर्वत्र संपूर्ण गोकुळामध्ये आनंद आहे बरं. गोकुळामध्ये आनंद आहे. इतका आनंद झालेला आहे, त्या आनंदाचं गणित करता येत नाही बरं. आनंदाचं गणित करता येत नाही, कारण साक्षात सुखच, साक्षात आनंदच त्या गोकुळामध्ये प्रकट झालेला आहे बरं का. आणि तो प्रत्यक्ष सर्वांनी पाहण्याकरता दाटी झालेली आहे. एक धावी एकी पुढे, काय घेऊन सुंट वडे. राजाला मुलगा झाला म्हणून गवळणी त्या गोकुळातल्या एक एक धावून अशी गर्दी झालेली. मी पुढे जाऊ का, तू पुढे जाऊ, मी पुढे जाऊ का, तू पुढे जाऊ, अशी त्या राजाच्या वाड्यामध्ये गर्दी झालेली आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये सुंटवडा आले, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. प्रत्येकाने तो आनंद व्यक्त करण्याकरता प्रत्येकाने आपल्या दारामध्ये गुड्या उभ्या केलेल्या आहेत बरं का. वाद्य वाजत, गाणी गातायत, भगवंताच्या नामाचा घोष चाललेला आहे. आणि अशी त्या गोकुळामध्ये सर्वत्र आनंदाची अवस्था का? जशी वसुदेव देवकीने आपल्या जीवनामध्ये साधना केली होती की आपल्या पोटी देव यावा, तद्वत यशोदा आणि नंद राजाने सुद्धा साधना केली होती बरं. त्यांच्या पोटी आला, पण यांची अपेक्षा होती आमच्या घरामध्ये तो नांदावा. म्हणून संतांनी वर्णन केले, देवकीने वाहिला, यशोदेने पाळिला. पुढं पांडवांचा बंदीजन होऊन या राहिला. वाहिला यशोदे मातेने, पण पाळला मात्र नंद राजा यशोदेने बरं का. देवकीने पाहिला, पण त्याचं लाड सगळे पुरवण्याचं कार्य यशोदा मातेनं केलं. का इच्छा होती असा आमच्या घरी देव नांदावा, असा घरी देव नांदावा. आणि तो नांदण्याकरता त्यांनी केलेली साधना आहे, आणि त्यांची केलेली साधना पूर्ण करण्याकरता देव प्रगट झाले. तुका म्हणे पुरवी इच्छा, तुका म्हणे पुरवी इच्छा. जया तैसा विठ्ठल, जया तैसा विठ्ठल. पुरवी इच्छा, तुका म्हणे पुरवी इच्छा. जया तैसा विठ्ठल, जया तैसा विठ्ठल, तैसा विठ्ठल. तुका म्हणे पुरवी इच्छा, जया तैसा विठ्ठल. जी भक्ताची इच्छा असेल तो परमात्मा इच्छा पूर्ण करतो का? त्या मानाने त्यांनी केलेली साधना असते बरं. आणि त्या साधनेचा परिणाम
वसुदेव देवकी करता देव जरी प्रकट झाला असला तरी नंद राजा यशोदे करता सुद्धा तो प्रकट झालेला आहे. हा उभय स्वरूपांचा भक्तांना आनंद देण्याकरता सगुण साकार रूपामध्ये देव प्रकट झाले. आणि जे प्रकट झाले देव ते सामान्य नव्हे. नामदेवराय वर्णन करतात, परब्रह्म निष्काम तो हा गवया घरी. हा परब्रह्म निष्काम तो हा गवया घरी. वाक्यावाये अंधू कृष्णा नवरी. वाक्यावाये अंधू कृष्णा नवनीत चोरी. मनाची गवळणी हलकी पाऊले धरा. मनाची गवळणी हलकी पाऊले धरा. परब्रह्म निष्काम तो हा गवया घरी. वाक्या वाये अंधू कृष्णा नवनीत चोरी. साक्षात परब्रह्म त्या गोकुळामध्ये अवतीर्ण झालेला आहे. परब्रह्म पण सगुण साकार रूपाने ते प्रकट झालेला आहे बरं का. आणि तो आनंद उत्सव नंदराजाने फार मोठा केलेला आहे बरं का. देवाचं बारसं घातलेलं आहे. बारस देव सगळ्यांचं घालतो बरं का. मी काय म्हणतो वाक्य लक्षात ठेवा. देव सगळ्यांचं बारसं घालतो, सगळ्यांचं बारसं खातो, पण देवाचं बारसं करण्याचं भाग्य सगळ्यांच्या वाट्याला येत नाही बरं का. किंबहुना देवकी वसुदेवाच्याही वाट्याला आलं नाही बरं का. पण नंदराजा आणि यशोदेच्या वाट्यालाही आलं बरं का. कारण हे बंदिवासात होते. बंदिवासामध्ये होते, त्यांना तो आनंद भोगता आला नाही. म्हणून केलेली साधना आहे आणि त्या साधनेतून त्यांच्या पोटी देव प्रकट झाला. आणि तो सोहळा आज त्या गोकुळामध्ये संपन्न झालेला आहे बरं का. आणि असा तो परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाला. जसं त्या नंदराजा यशोदेचं भाग्य होतं तसं त्या गोकुळवासियांचं सुद्धा भाग्य होतं. त्यांचंही भाग्य होतं. कारण त्यांनाही त्या भगवंताचं दर्शन, त्या भगवंताचं संगसुख भोगायला मिळालं. केवळ नंदराजा यशोदेचं भाग्य होतं, पण त्याच बरोबरला सर्वांचंच भाग्य सर्वांच्या वाट्याला नसतं. पण ते गोकुळवासी मात्र भाग्यवान होते की खरंच त्यांचंही भाग्य. कारण असं वर्णन केलेलं आहे, जर आपलं भाग्य जर अनुकूल झालं तर जिथं हे सुख मिळतं ते भाग्य तिथं घेऊन जातं बरं का. भाग्य ते घेऊन जातं. लक्षात ठेवा, आपलं भाग्य जर अनुकूल नसेल तर ते आपल्याला इकडं आणत नाही. आपल्याला आणत नाही. गोकुळामध्ये जेवढे अवतीर्ण झाले होते त्या सर्वांचं भाग्य होतं. त्या सर्वांना त्यांनी गोकुळामध्ये आणलं होतं का या गोकुळामध्ये देव अवतीर्ण होणार. अशा त्या भाग्यवान गोकुळवासियांना त्या भगवंताचं दर्शन झालेलं आहे. अनेकांना दर्शन झालेलं आहे बरं. आणि अनेकांना दर्शन झालं. त्या अनेकापैकी ज्ञानोबारांनी एका गवळणीचा अनुवाद केला की त्या गोकुळामध्ये ज्या गवळणी होत्या त्या भाव संपन्न होत्या. भाव संपन्न होत्या. आणि काही त्यांची मागची पुण्याई होती. काय पुण्याई होती? जो परमात्मा गोकुळामध्ये प्रकट व्हावा त्या देवाविषयी आवड असावी बरं का. जरी देव प्रकट झाला तरी देवाविषयी आवड सर्वांना नसते. आवड सर्वांना
हा, कीर्तन 7 दिवस आहे, पण सर्वांना कीर्तन ऐकायची आवड नसते. म्हणून काही माणसं बरोबर आरतीला येतात. आरतीला येतात का? हा, कीर्तन हा आवडीचा विषय नाही आहे. कीर्तन हा आवडीचा विषय नाही आहे. त्यांना वेळ नाही का? वेळ आहे, पण आवड नसल्यावर माणसं इकडं तिकडं टाइमपास करतील, पण बरोबर पंक्तीला बरोबर येतील. बरं का, मी इथलं सांगता असं समजू नका. बरं का, एकंदर समाजाची स्थिती आहे. हा, स्थिती आहे. कारण ते उपलब्ध असावं आणि त्याच्याविषयी आवड असावी. हे जीवनामध्ये सहजासहजी घडत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. वस्तू उपलब्ध आहे, पण उपलब्ध जरी असले तरी त्याचा आनंद भोगावा, ते सुख भोगावं, याच्याकरता मागचं काहीतरी सुकृत लागतं. आणि ते गोकुळवाशी ते सुकृत जन्माला येताना घेऊन आल्या होत्या. बरं, आणि घेऊन आल्या होत्या परिणाम, जो परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाला, अवतीर्ण झालेलाच परमात्मा त्यांच्या आवडीचा विषय होता. त्यांच्या आवडीचा विषय होता. वास्तविक त्या गवळणी बहुतांश सासूरवाशिनी होत्या. सासूरवाशिनी होत्या म्हणजे संसार करत होत्या. संसार करत होत्या, पण संसाराची आवड नव्हती. संसार करत होत्या, पण संसाराची आवड नव्हती. बरं का, लक्षात ठेवा. आम्ही संसार करतोय आणि आमच्या आवडीचा विषयही संसार आहे. बरं, त्या राहत होत्या संसारात, पण आवड होती देवाची. करिता संसाराचा, करिता
करिता संसाराचा धंदा पुढं आठवित्या गोविंदा रीती वेदल्या कृष्ण छंदा रात्र दिवस समजेना. दुजे त्या देवाशिवाय त्यांना काहीही आठवत नव्हतं बरं. करत होत्या संसाराचा धंदा, संसार करत होत्या, पण आवड मात्र देवाची होती. असं असू शकतं? हो, आपल्या महाराजांचं जीवन असं होतं. महाराज संसारात राहत होती, पण आवडीचा संसार नव्हता बरं का तीर्थरूप महाराजांचा. त्यांच्या आवडीचा विषय परमार्थ होता. पंढरपूरला जर गेले तर परमार्थाला जे लागतं तेच आणायचं, प्रपंचाला लागतेलं कधी त्याने आणत नव्हते. कधी गावाला गेले तर कधी नातवाला बिस्किट सुद्धा आणत नव्हते बरं का, कधी नाही. मी त्या बागलकोटला गेलो, दरवर्षी जातो. एक शेडजीकडे महाराज, एक तो शेडजी कपडे घ्यायचा. यावर्षी गेलो, तो शेडजी होता. म्हणले, त्यांनी सांगितले आपल्याकडे ते मोठे महाराज येतात ना, त्यांचा हा चिरंजीव. व ते म्हणले दरवर्षी महाराज तुमचे देवाला कपडे नेत होते इथून. काय त्यानं आपण होऊन मला 3 मीटर कपडा दिला देवा करता बरं का. दरवर्षी तुमचे वडील महाराज देवाला कपडे इथून घेऊन जात होते. शंकेश्वरला गेल्यानंतर तो मुरलीधरनं मला म्हणतो, विचारलं महाराज हा सप्ताह झाला की शंकेश्वरला जायचे आणि येताना तिथूनही कपडे आणायचे. त्यांनी मला बोलून म्हणले महाराज दरवर्षी कपडे घेऊन जायचे, तुम्ही घेऊन जात जा बरं का. कधी स्वतःला कपडे आणले नाहीत, कधी घरातल्या लोकांना कपडे आणलेत, पण देवाला कपडे आणायचे. म्हणजे संसारात राहत होती पण आवड देवाची. हीच अवस्था गवळणींची होती बरं. त्या संसार राहत होत्या, संसार करत होत्या, पण आवडीचा विषय मात्र तो परमात्मा होता. आणि जो आवडीचा परमात्मा होता, त्या आवडीचा असलेला परमात्मा, त्या परमात्म्याच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये असलेली आवड, ती गवळण आपल्या एका सखीला सांगते. काय सांगते? त्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. सावळे परब्रह्म आवडिया जीवा, मने मन राणीवा घर केले काय करू सये. सये शब्द वापरलाय. आपल्या सखीला सांगते ती. खरंच हा गोकुळामध्ये अवतीर्ण झालेला परमात्मा आहे कसा? सावळा आहे. सावळा म्हणजे श्याम सुंदर. सावळा म्हणजे श्याम सुंदर. एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे, त्या सौंदर्याला उपमा दिलेली आहे सावळा. त्या सौंदर्याला उपमा दिलेली आहे बरं का. जरी ते परब्रह्म त्या गोकुळामध्ये जरी अवतीर्ण झालेलं असलं तरी त्याने जे रूप धारण केलेलं होतं
ते सावळ रूप धारण केलेलं होतं बरं का. किती नामदेव महाराजांनी वर्णन केले. सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर, 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 नाम या दातार केशवराज, नाम या दातार केशवराज, नाम या दातार केशवराज, नाम या दातार केशवराज, देखी लागे माई यमुनेच्या तीरी, लागे माई यमुनेच्या तीरी, नाम या दातार केशवराज, नाम या दातार केशवराज, नाम या दातार केशवराज, नाम या दातार केशवराज, सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर, नाम या दातार केशवराज, देखी लागे माये यमुनेच्या तीरी, सावळे परब्रह्म. त्या रंगाचं जर वर्णन करायचं ठरलं तर काही माणसं रंगाने पूर्ण काळी असतात, काही माणसं रंगाने पूर्ण गोरी असतात. या दोन्हीच्या मधलं एक रूप आहे, त्याला सावळ म्हणतात बरं का. हा पूर्ण काळा रंगही नाही आणि पूर्ण गोरे पण नाही. हा दोन्ही मराठी सांगायचं ठरलं तर मिक्सिंग. हा ते करून होत नाही, ते नैसर्गिक असावं लागतं बरं का. नैसर्गिक असावं लागतं. दोन रंग एकत्र केले की तिसरा रंग तयार होतोय बरं का. हा तिसरा रंग तयार होतो. हा पण एक त्या रूपाचं वर्णन केलेलं आहे. आणि सावळ रूप बहुतेक हे जणू शक्यतो देवाचंच असतं बरं का. हा क्वचित कुठंतरी एखाद्या महात्म्याचं पाहायला मिळतं. हा हे जीवाला प्राप्त होत नाही, लक्षात ठेवा. जीवालाही प्राप्त होत नाही, सामान्य जीवाला. एक महात्मा तरी या अवस्थेमध्ये असतो आणि साक्षात देव. आणि असं ते सावळ रूप साक्षात ते परब्रह्म ते पाहिलं. त्याच्याविषयी एवढी आवड निर्माण झाली, एवढी आवड निर्माण झाली, एवढी आवड निर्माण झाली की त्या आवडीचा परिणाम ती गवण सांगते. माझं मनच त्याला राहण्याकरता मी मंदिर म्हणून तयार केलं. मने मन राणीवा घर केले. राणीवा म्हणजे राज आणि घर म्हणजे राजाला राहण्याचं घर, देवाला राहण्याचं घर. की एवढा तो परमात्मा माझ्या आवडीचा विषय झाला. आता हा आवडीचा विषय असलेला परमात्मा याला ठेवावं कुठं? ठेवण्याची जागा कोणती? मन आहे बरं. हा सगळं मनात ठेवलं जातं, सगळं मनामध्ये ठेवलं जातं. पण एवढा आवडीचा विषय तो परमात्मा, एवढा आवडीचा विषय परमात्मा झाला की ती म्हणते मी त्या देवाला माझं मनच मंदिर केलं. म्हणून तुकोबरानं सुद्धा वर्णन केले. साठविला हरी जी हृदय मंदिरे, जे हृदय मंदिरे, जे हृदय मंदिरे.
हृदय मंदिरे साठविला हरी जिही हृदय मंदिरी मने मन राणी वा घर केले. तो परमात्मा एवढा आवडीचा विषय झाला की त्याला राहण्याकरता आपल्या मनालाच घर केलं. बरं मनालाच घर केलं. काही माणसं काही लोकांना राहण्याकरता दुसऱ्या ठिकाणी व्यवस्था करतात, पण काही काही माणसं आपल्याच घरामध्ये काही ना व्यवस्था करतात. का? आवडीचा विषय. कीर्तनकार आला तर लोक म्हणतात मंदिराच व्यवस्था करा, जावई आला तर घरात येऊ द्या, आवडीचा विषय. एवढा आवडीचा विषय, एवढा आवडीचा विषय कुठं ठेवू आणि कुठं न ठेवू अशी अवस्था होते जावयाला. बरं हीच अवस्था त्या गवळणींच्या जीवनामध्ये भगवंताविषयी झाली. बरं मने मन राणी वा घर केली. एक भाव. दुसरा भाव असा त्याचा आपल्याला घेता येईल, देवाला राहण्याकरता जे घर लागतं ते पवित्र लागतं. पवित्र लागतं बरं का, शुद्ध लागतं. आम्ही त्या भगवंताला आमच्या हृदयामध्ये साठवलं ना, आमच्या मनाला आम्ही एवढं शुद्ध केलं, एवढं त्या मनाला पवित्र केलं की परिणाम अशा पवित्र आणि शुद्ध अंतकरणामध्ये मनामध्येच देव साठवला जातो. जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी, जया निजिलया ते उपाशी वैराग्य गा. उंती गवळण सांगते असा हा परमात्मा आमच्या आवडीचा निर्माण झाला की आम्ही त्याला मनरूपी राजमंदिरामध्ये आता जागा केलेली आहे. मने मन राणीवा घर केले. आता त्या मनामध्येच त्याला घर करून त्याला मनामध्येच आम्ही साठवलेलं आहे. आता आमच्या मनामध्ये देवाशिवाय दुसरं काहीही नाही. मनामध्ये आता देवाशिवाय दुसरं काही नाही. एक देव आणि देवच. आमचं कसं असतं, आपण देवळात आलो तर देव, घरात गेलो तर घर, प्रपंच. आम्ही जिथं जाऊ तसं आपलं मन होतंय. जिथं आपण जाऊ तसं आपलं मन होतंय बरं का. पण ती गवळण सांगते आता आम्ही त्या मनामध्ये फक्त त्या हरीलाच साठवलेलं. आता हरीशिवाय आमच्या मनामध्ये काही नाही. हे सये त्या हरीला, त्या सावळ्या परब्रह्माला आम्ही आमच्या मनामध्ये एवढं साठवलं, एवढं साठवलं की परिणाम आता तो मनातून बाहेर जायला तयार नाही. काय झालं सांगू तुला? त्याने आम्हाला गोवलं. गोवलं म्हणजे आम्हाला त्याने आकर्षित केलं. एवढं आकर्षित केलं, किती आकर्षित केलं ती दुसऱ्या चरणामध्ये सांग.
काय करू सये सावळे गोवित सावळे परब्रह्म. हे सये काय करावं काही कळे ना बर का. काय करू सये हे सये सखे. काय करावं काही कळे ना. ते सावळ त्या सावया परब्रह्माने आम्हाला एवढं एवढं वेधून घेतलं, एवढं वेधून घेतलं. मनाची अवस्था निर्माण झाली. आपे आप लपत मनते ते मनाला सांगावं लागलं नाही. मनाला सांगावं लागलं नाही बरं. आपे आपण होऊनच मन त्या भगवंताच्या स्वरूपाशी एवढं रमलं, एवढं रमलं, एवढं रमलं, एवढं रमलं. शब्द वापरला आपे आप लपत मनते ते. का तिथं शब्द गोवित. गोवित म्हणजे त्याने गोवलं नाम त्याने आमच्या मनाला आकर्षित केलं. मनाला आकर्षित केलं. किती आकर्षित केलं. तुका म्हणे छंदे म्हणे येणे वेदिले गोविंदेवर. नाथ महाराजांनी वर्णन केले. मनमोहन मुरली वाला नंदाचा नवेला. मनमोहन मुरली वाला नंदाचा नवेला. भक्तासाठी तो जग जेती. भक्तासाठी तो जग जेती. खूपचे शिरत झाला. मनमोहन मुरली वाला नंदाचा नवेला. मनमोहन मुरली वाला नंदाचा नवेला. शिरत झाला मोहन मुरली. याला म्हणतात गोवित करणं. मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलवेला. भक्तासाठी तो जगजेटी. कुबजेशी रत झाला. कुब्जा ही वाकडी होती. किती ठिकाणी होती वाकडी. होय सुरदास 8 ठिकाणी वाकडी होती. कोण कुब्जा. 8 ठिकाणी वाकडी होती पण ती फार गुणसंपन्न होती बरं का. काही माणसं सरळ असतात पण आतून वाकडी असतात. काही माणसं वरून सरळ असतात अगदी बांबू सारखी पण आतून मात्र 8 ठिकाणी 8व्या सगळ्या आतमध्ये बरं का. ही बाहेरून शरीराने वाकडी होती पण मनाने एवढी ती गुणसंपन्न होती. तिने भगवंताला पाहिलं आणि परिणाम ती भगवंताच्या स्वरूपाला नव्हे भगवंतानी तिला आकर्षित केलं बरं. फार तिचं चरित्र सुंदर सांगितलेलं आहे. तेव्हा ती गवण सांगते आमच्या जीवनामध्ये अवस्था प्राप्त झाली. काय करू सये सावळे गोवित आपे आप लपत मनते ते. आणि असा तो परमात्मा आज गोकुळामध्ये अवतीर्ण झाला.
जो गोकुळामध्ये अवतीर्ण झाला, ज्ञानोबाराय म्हणतात तोच परमात्मा प्रतिमेच्या रूपाने आज विटेवरती उभा आहे. देवी वरु सावळी प्रतिमा मने मन क्षमा एक झाले. प्रतिमा या शब्दाचा अर्थ आहे प्रभा, भगवंताची प्रभा. हा आज एवढी ती समर्थ आहे, एवढी संपन्न आहे, जे भगवंताच्या स्वरूपामध्ये आहे. त्या स्वरूपाचं जे रूप आहे तेच त्याच्या प्रभेचं स्वरूप आहे बरं. आणि परिणाम मने मन क्षमा एक झाले. आपे आप लपत मन ते त्याचा लपंडाव संपला. लपन संपलं, आता ते मन मन राहिलं नाही. मने मन क्षमा एक झाले. तो सावळा परमात्मा आणि मन हे वेगळं राहिलं नाही, आता ते एकच झालं बरं का. आणि ही अवस्था माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली. काय करू सये सावळी गोवित आपे आप लपत मन ते विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव
गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव जय गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी ये दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशी देई प्रेम काही कळा. साक्षात परब्रह्म त्या गोकुळामध्ये अवतीर्ण झालेला आहे आणि अवतीर्ण झाल्यानंतर त्या भगवंतांनी त्या गोकुळामध्ये काही चरित्र केलेलं आहे. हे दशे चरित्र केले नारायणी रांगता. देव प्रकट झाले, बारसं झालं आणि काही काल गेला आणि देव रांगायला लागले. बरं का, कीर्तनातले देव लवकर रांगतात. रांगायला लागले. रांगता रांगता देवाने उद्योग सुरू केले. अनेक देवानी लीला केल्या रांगत असताना. बरं का, घरात रांगत रांगत जावं, त्या मडक्यामध्ये हात घालावा, त्या मडक्यातलं आलेलं वरचं लोणी खावं. बरं, कधी कधी रांगत रांगत जावं. यशोदा माता जर गवळण घुसत असेल तर आपण ती रवी धरावी, ती दोरी धरावी आणि त्या दोरीबरोबर देवानी सुद्धा ते ढवळावं. काय अवघड आहे त्याला. त्यांनी समुद्राचं मंथन केलं. हे रांगता रांगता जायचं आणि धरून यशोदे मातेचं हात धरायचं आणि त्या हाताला धरून देव हे रांगताना. बरं का, मोठं झाल्यानंतर कोणी रवी जवळ येत नाही. बालपणामध्येच रांगत असताना भगवंतांनी बरीच खोड्या केल्या, बऱ्याच लीला केल्या. रांगता रांगता देव चालायला लागले. बरं का, नैवेद्य आलाय. रांगता रांगता देव चालायला लागले. चालताना देवानी त्याच्यातही खोड्या केल्या, अनेक त्याच्यामध्ये चरित्र केली. एवढ्या खोड्या केल्या की त्या खोड्याचं वर्णन करता येत नाही. महाराजांनी वर्णन केले. त्या भगवंताच्या खोड्या जर वर्णन करायच्या ठरल्या तर समुद्राची शाई कमी पडते, पृथ्वीचा कागद कमी पडतो. थोड्या सांगते तू आते त्याच्या थोड्या सांगते तुला तुला गोड वाटे याच्या खोड्या सांगू किती म्हशी पत्र शिंदू आटे. एवढ्या खोड्या केल्या, एवढ्या खोड्या 2 तासाचे कीर्तन सांगता येतील का हो? शक्यच नाही. फार भगवंतांनी खोड्या केल्या. एवढ्या खोड्या केल्या की त्या खोड्याला त्या गवळणी शिवटी कंटाळल्या आणि गारानं घेऊन गेल्या. एकेकानी जाऊन त्या गवळणीला यशोदे मातेला गारानं सांगावं, यशोदे मातेने ऐकावं आणि सोडून द्यावं. त्या गवळणी विचार करू लागल्या, एवढ्या भगवंताने कृष्णाने खोड्या केल्या, एकाही खोडीची दखल घ्यायला काय यशोदा माता तयार नाहीये. नाही, खोड्या सांगायला आता वेळच नाही आपल्याकडे. काय कारण यशोदा माता मनावर घ्यायला तयार नाही.
काय करावं, सर्व गवणी एकत्र आल्या, सर्व गवणी एकत्र आल्या आणि एकत्र येऊन यशोदे मातेच्या दारामध्ये गेल्या आणि ठरवलं, बघ यशोदे माते, आता आम्ही संघटित होऊन आलोय, आता तरी मनावरती घे. यशोदे मातेने विचार केला, आता आपण याचा विचार केला पाहिजे आणि विचार करून सांगितलं, कृष्णा तू आता गावात राहायचं नाही, तू आता वनात जायचं. तेव्हा देव निघाले, गाई गोपाळ यमुनीच्या तटी, येती पाणी या मिळवणी जगजेटी, चेंडू चौगुना खेळती वाळवंटी, चला म्हणती पाहू दृष्टी हो. भगवंत वनामध्ये गेलेले आहेत आणि तिथं गायी राखण्याच्या निमित्ताने भगवंतांनी तिथेही चरित्र केलेलं आहे. त्या गायी चरायला सोडाव्यात, सर्व गोपांना एकत्र बोलवावं आणि त्या वाळवंटामध्ये खेळाचा आनंद घ्यावा. अधूनमधून ती खेळामध्ये गोपाळ रंगले की बाजूला जावं आणि देवानी वेणू वाजवावा. वेणू वाजवून तिथल्या वृक्षांना, पक्ष्यांना, गायींना आनंद द्यावा, खेळावं, वेणू वाजवावा, खेळावं, वेणू वाजवावा. असं करता करता गोपाळ म्हणले, देवा 12 वाजले, आम्हाला भूक लागली, खांदीवार पोटी भूक, काय खेळायाचे सुख, कालचा उपवास आहे, नाश्ता केला नाही, आम्हाला भूक लागलेली आहे देवा, आता आमचं लक्ष कीर्तनात लागेना, आमचं लक्ष आता खेळामध्ये लागेना देवा, हे आवरा, हे खेळ तुमचा थांबवा. भगवंतांनी हरकत नाही म्हणले, प्रत्येकाने आपापल्या शिदोऱ्या आणा म्हणले आणि सर्वांच्या शिदोऱ्या देवाने एकत्र केल्या आणि तो एकत्र करून जे कालवलं त्याला म्हणतात काला. आणि तो भगवंतांनी सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून जो काला केला आणि सर्वांना तो वाटला. कुठं वाटला? यमुनेच्या वाळवंटामध्ये. कसा वाटला? कमलाकार गोपाळ बसवलेले आणि मध्यभागी देव आहेत आणि त्या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केलेला काला त्याच्या हातामध्ये आहे. दृश्य पाहिलं स्वर्गातल्या लोकांनी, काय दृश्य आहे, अगदी मराठी सांगायचं म्हणजे पाहून त्यांना तोंडाला पाणी सुटलं. बरं का, आपल्याला हे मिळेल का? काहींनी प्रयोग केला मिळवण्याचा पण काही यश आलं नाही. बरं का, त्याला वाटलं हे भाबड आहे देव आणि ही गवळ्याची पोर आहेत, शिमडे आहेत, काय कळतं यांना. तेव्हा ही प्रसाद खाल्ल्यानंतर कमीत कमी यमुनेच्या डोहामध्ये हात धुयाला येतील, कमीत कमी यांची शीत तरी आपल्याला मिळतील. पण देवानी जाणलं यांच्या मनात काय निर्माण झालं, म्हणून देवानी सूचना दिली गोपाने, बघा सर्वांनी काल्याचा प्रसाद खायचा पण कोणीही यमुनेच्या डोहाकडे हात धुयाला जायचं नाही. बरं का, त्यात एक लहान गोपाळ म्हटला, म्हणले देवा काय जायचं नाही, म्हणले तिथं बागुल बुवालाय. कारण त्या देवादिकांना हे देवाला द्यायचं नव्हतं, हे खाण्याकरता तो भक्त पाहिजे, देवाचा अंकित पाहिजे, तो देवाच्या सानिध्यात पाहिजे. म्हणून असा तो काला भगवंतांनी सर्वांना दिला, तो सर्वांना वाटला आणि तो सर्वांनी सेवन केला. घ्या रे दही भात, आम्हा देतो पंढरीनाथ. तेव्हा आमचं तुमचं सर्वांचं भाग्य आहे की जो काला भगवंतानी गोकुळामध्ये केला, तोच काला करण्याकरता भगवंत आळंदीमध्ये ज्ञानोबरांच्या रूपाने प्रगट झाला. तुका म्हणे जोडी झाली तीही माऊली आमुची, असं वर्णन केले. बरं का, जो गोकुळामध्ये परमात्मा गोकुळवासियांच्या करता प्रगट झाला, आम्ही त्यावेळेला नव्हतो, पण तुकोबाराय म्हणतात आमचं भाग्य कलियुगातलं. तोच भगवान विष्णू ज्ञानोबरांच्या रूपाने प्रगट झाला आणि त्याने आम्हाला दिला. कुठं दिला? पंढरी क्षेत्रामध्ये काला केला. बरं का, नामदेव महाराजांचं काल्याचं कीर्तन आणि ज्ञानेश्वर महाराज काला वाटताय. माझा ज्ञानराज गोपाळाशी ह्या वाटी. बरं का,
आणि तोच ज्ञानोबरांचा अवतार झालेला आहे. लक्षात ठेवा, आमचं भाग्य आहे. जरी आपल्याला त्या भगवंताचं सान्निध्य नाही मिळालं, त्या भगवंताला आम्हाला काही पाहता आलं नाही, पण तोच भगवंत आज ज्ञानोबरांच्या रूपाने या कलियुगामध्ये प्रगट झाला आणि त्यांनी आम्हाला तो प्रसाद दिला. म्हणून असा काला देण्याचा अधिकार एक देवाला आणि दुसरा अधिकार संतांना. म्हणून महाराज वर्णन करतात, तुका म्हणे काला वैकुंठे दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठे दुर्लभ. विशेष हा लाभ संत संगे, विशेष हा लाभ संत संगे, न लगे हिंडणे मुंडनेचे काही, न लगे हिंडणे मुंडनेचे काही. लाभ मुंडने ते काही. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. आवडे हे रूप गोजिरे सगो, सावळे परब्रह्म आवडे या जीवा. मने मन राणीवा घर केले, काय करू सये सावळे गोवित. आपे आप लपत मन तेथे, बापर कुमा देवेवरू सावळी प्रतिमा. मने मन क्षमा एक झाले, काय करू सये सावळे गोवित. आपे आप लपत मन तेथे. जी गवळणींची अवस्था तीच ज्ञानोबरांची अवस्था. ज्ञानोबरा म्हणतात तेच परब्रह्म मला आवडतं बरं का. माझी जीवीची आवडी पंढरपुराने नगुडी, तुझी आन वाहीन गा देवराया. बहु आवडशी जीवा पासोनिया. ज्या गवळणींना तो परब्रह्म सावळा आवडीचा विषय झाला, ज्ञानोबरा म्हणतात माझ्याही जीवनामध्ये तोच परमात्मा आवडीचा विषय झाला. जो गवळणींचा झाला, जो ज्ञानोबरांचा झाला, आता आमचा तुमचा का होऊ नये हो. तो आमच्याही जीवनामध्ये तो परमात्मा आमच्या आवडीचा विषय व्हावा. हळूहळू का होईना, पण तो व्हावा. कुठपर्यंत? चौघाच्या खांद्यावरती जाईपर्यंत. अशी शेवट आपल्याला ही अवस्था प्राप्त व्हावी. आमच्याही आवडीचा विषय तो परमात्मा व्हावा. तशी त्या परमात्म्याने आमच्यावरती कृपा दृष्टी ठेवावी. अशी त्या भगवंताच्या चरणी, ज्ञानोबरांच्या चरणी, सद्गुरु पूर्णानंद महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आपण शिवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती. नवी अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश, तुमचे बडबडिलो शेष. तुमच्या कृपेचे पोषणे, जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम.